नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अर्थनीती डिजिटलवर टॅक्सेशनचे गुरुमंत्र या सिरीजमध्ये। आपण मागील भागात फिक्स डिपॉझिट, एनसीडी आणि बॉन्ड्सवर लागणारे टॅक्स व त्यांचे चार्जेस याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती। आज आपण पाहणार आहोत डेट म्युच्युअल फंड आणि पीपीएफ यावरील टॅक्सेशन। चला तर मग पाहूया। सर्वात लोकप्रिय सुरक्षित गुंतवणूक ती म्हणजे पीपीएफ। पीपीएफ मध्ये पैसे का गुंतवावे? या इन्व्हेस्टमेंटवर सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाख पर्यंत डिडक्शन मिळतो। जमा होणाऱ्या इंटरेस्टवर कुठलाही टॅक्स लागत नाही आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कमही पूर्ण टॅक्स फ्री असते। म्हणूनच पीपीएफ ही दीर्घकालीन सुरक्षित आणि टॅक्स वाचवणारी इन्व्हेस्टमेंट मानली जाते। मित्रांनो, तर आता आपण पाहूया डेट म्युच्युअल फंडावरील कर। डेट म्युच्युअल फंड हे अनेक वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवणूक करत असतात। त्यांचं टॅक्सेशन हे 1 एप्रिल 2023 पासून बदललेलं आहे, त्यामुळे यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। 1 एप्रिल 2023 नंतर खरेदी केलेल्या डेट म्युच्युअल फंड युनिट्स मधून मिळणारा कोणताही नफा, मग तो कितीही कालावधीसाठी होल्ड केला असो, तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मानला जाईल। या नफ्यावर तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर लागणार। महत्त्वाचं म्हणजे यावर कोणताही इंडेक्सेशन बेनिफिट मिळणार नाही। याचा अर्थ एफडीच्या टॅक्सेशन प्रमाणे तुम्ही आता डेट म्युच्युअल फंडातून मिळवलेल्या प्रॉफिटवर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरा। 1 एप्रिल 2023 पूर्वी खरेदी केलेले युनिट्स जर 36 महिन्यांच्या आत विकले तर प्रॉफिट तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्सेबल आहे आणि तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मानला जाईल। आणि हेच युनिट 36 महिन्यांपेक्षा जास्त काळ होल्ड करून विकल्यानंतर त्यावर इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% टॅक्स लागतो। इंडेक्सेशनमुळे महागाईचा परिणाम विचारात घेऊन खरेदीची किंमत वाढवली जाते, ज्यामुळे तुमचं टॅक्सेबल इन्कम हे कमी होते। मित्रांनो, डेट इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी लक्षात ठेवा, ही इन्व्हेस्टमेंट फिक्स इन्कम साठीच योग्य आहे। या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचं कॅपिटल अप्रिसिएशन होत नाही, इन्फ्लेशन बीट करता येत नाही आणि त्यावरील टॅक्सेशन देखील अत्यंत गुंतागुंतीचे आहे। तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबचा तुमच्या डेट इन्व्हेस्टमेंटवरील रिटर्नवर मोठा परिणाम होत असतो, त्यामुळे टॅक्स प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे। गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तुमच्या टॅक्स ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य इन्व्हेस्टमेंट निवडा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अर्थनीती डिजिटलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा। धन्यवाद।